अमेरिकेच्या चष्म्यातून त्या ठिकाणी पाहिलं तर ते काही चूक करतायत का? द आन्सर इज नो. येस. ते जे आहेत एक स्वतंत्र राष्ट्र आहेत, सार्वभौम राष्ट्र आहेत. गैर अमेरिकन नागरिक जर त्यांच्या देशामध्ये येत असतील तर त्यासाठी व्हिसाचे काय नियम असावेत, काय वेगवेगळ्या प्रकारचे इलिजिबिलिटी क्रायटेरिया असावेत, हे ठरवण्याचा पूर्णतः अधिकार जो आहे तो त्यांना त्या ठिकाणी त्याच्यानुसार त्यांनी केलेला आहे. आता एकूणच जे आहे म्हणजे तुम्ही जसं त्या ठिकाणी उदाहरण त्या ठिकाणी दिलं की 25+25 50% टेरिफ त्या ठिकाणी असो, म्हणजे आणि त्याआधीही इलिगल इमिग्रंट्स जे आहेत त्यांना बेड्या घालून पाठवणं त्या ठिकाणी असो, 50% टेरिफ असो, आणि वेगवेगळ्या प्रकारची विधानं. आणि आता त्यातला पुढचा टप्पा जो आहे की भारत हा सर्वात जास्त डिपेंडंट जो आहे H1B व्हिसाच्या माध्यमातून तिथे त्या ठिकाणी आणि त्याच्याशी रिलेटेड सुद्धा काही निर्णय घेणं, माझ्या मते हा नक्कीच प्रेशरायझिंग टॅक्टिक त्या ठिकाणी. मग आता याला जर त्या ठिकाणी कोणी रिस्पॉन्सिबल असेल तर मी म्हणतो अमेरिका रिस्पॉन्सिबल नाही, आपणच रिस्पॉन्सिबल आहे. बऱ्याच जणांना ते आवडणार नाही पण स्पष्टपणे मी त्या ठिकाणी सांगतो, जे ग्लोरिफिकेशन आपण अमेरिकेचं केलेलं आहे ना, बाबा तिथे गेल्यानंतरच $1 = $1 = 85-88 रुपीज हा जो एक कन्सेप्ट तुम्ही त्या ठिकाणी त्याच्यात कन्सिडर केला, पण जे ग्लोरिफिकेशन केलेलं आहे की तिथलंच एज्युकेशन चांगलं, तिथलं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग चांगलं, खायचं प्यायचं इथलं, एज्युकेशन घ्यायचं इथलं, आणि जे आहे पाणी कुठं भरायचं, अमेरिकेमध्ये येऊन भरायचं. माझ्यासारख्या एखाद्या व्यक्तीला जे आहे ते नक्कीच त्या ठिकाणी पटणार नाही. पण अशा प्रकारचं ग्लोरिफिकेशन झाल्यामुळेच हे यंग जनरेशन किंवा स्पेशली IT प्रोफेशनल्स मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला तिथे जाताना त्या ठिकाणी आढळतात. आणि त्याचाच परिपाक म्हणजे आपली डिपेंडन्सी. मी आता फक्त या मुद्द्यावर येतोय. IT आणि IT एनेबल्ड सर्व्हिसेस, एकूण आपल्या ज्या IT कंपनीज आहेत साधारणतः 60% रेव्हेन्यू हा अमेरिकेवर त्या ठिकाणी डिपेंडंट आहे. आपल्याला का डायव्हर्सिफिकेशन पहिल्यांदाच त्या ठिकाणी करता आलं नाही? आता सुद्धा संधी आहेच ना. जर्मनी सारखा देश आहे, जपान सारखा त्या ठिकाणी देश आहे, तिथे आपण जे आहे म्हणजे कंपॅरेटिव्हली जे आहे आपला स्टेक त्या ठिकाणी कमी आहे, आणि IT कंपनीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू जो आहे आपला स्टेक हा अमेरिकेमध्ये त्या ठिकाणी जास्त आहे. आता अशा प्रकारचा निर्णय घेतल्यामुळे रेमिटन्सेस म्हणजे असे भारतीय जे तिथे त्या ठिकाणी राहत आहेत आणि त्यांच्याकडून भारतामध्ये जो पैसा त्या ठिकाणी परत पाठवला जातो, $1 = 88 रुपीज, त्या पॉईंट ऑफ व्ह्यू तो रेमिटन्सेस जो आहे त्याला मोठा फटका बसणार आहे या H1B व्हिसाच्या रिस्ट्रिक्शनमुळे. दुसरी महत्वाची गोष्ट टेक्नॉलॉजी ट्रान्सफर, की अल्टिमेटली जे आहे टेक्नॉलॉजीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू इनोव्हेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यू तो आपल्याला कुठेतरी जो आहे मोठा धोका आहे. तिसरा महत्वाचा धोका, कोणी मानो ना मानो, मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या 142 कोटीच्या जनतेमध्ये जे आहे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो आहे किंवा एक महत्वाचा प्रॉब्लेम जो आहे तो बेरोजगारी. आणि बेरोजगारीच्याही पलीकडे जाऊन मी म्हणेल अंडर एम्प्लॉयमेंट, कमी प्रतीची रोजगारी. आता जर खरोखरच या H1B चा फटका त्या ठिकाणी बसला आणि तिथे करोडोंमध्ये पॅकेजेस घेणारे आमचे हे IT प्रोफेशनल्स त्यांना जर भारतामध्ये परत त्या ठिकाणी यावं लागलं, फार दुःखानं ते येतील, काय ते हॅपीली त्या ठिकाणी येणार नाही, पण त्यांना असं करोडोचं पॅकेज देणाऱ्या खरोखरच IT कंपनीज आपल्याकडे त्या ठिकाणी आहेत का? एका वाक्यामध्ये जर त्या ठिकाणी सांगायचं असेल ना तर मी त्या ठिकाणी म्हणेल, थोडंसं क्रिटिकली मी त्या ठिकाणी बोलतो, पण मी म्हणेल की प्रॅक्टिकली खूप सारी आव्हानं या सगळ्या निर्णयामुळे आपल्या समोर निर्माण झालेली आहेत.